जालन्यातील बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे सुकणा नदीला पूर आलाय, तर शेतांनाही तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। यावेळी वाकुळणी माहेर भायगाव परिसरातील या मनमोहक दृश्याची सर्वांनाच भुरळ पडली। सांगलीच्या चांदोली परिसरात पावसाने सृष्टीचं सौंदर्य खुललंय। चांदोलीत मनमोहक धबधबे कोसळू लागले आहेत, तर 300 फूट उंचावरून कोसळणारा उखळूचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली। धाराशिवच्या येडशीमधील रामलिंगचा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, तर वाझर बंधारा तुडुंब भरलाय। बंधाराचे दरवाजे उघडण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली। गेल्या 7 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे पुरंदर आणि बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या कर्हा नदीला पूर आलाय। गेली 11 महिने ही नदी कोरडी ठाक पडलेली होती। कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यावर जोरदार पाऊस बरसतोय। यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली गेले। जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हुबरवाडी पावसाने रस्ताच वाहून गेला। यामुळे रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून खडतर मार्गातून पायपीट करत रुग्णालयात जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। लातूर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं। ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। अनेकांच्या घरात पावसाचं पाणीही शिरलंय। आंबेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या घोड नदीला पहिल्याच पावसात पूर आलाय। अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यात घोड नदी दुथडी भरून वाहू लागली। पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील आंबीत धरण पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झालंय। त्याचसह मुळा नदीही प्रवाहित झाली। उन्हाळ्यातच धरणं ओव्हरफ्लो झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला, तर बीड जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरलाय। आष्टी तालुक्यात फळबागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय, तर गेवराई अर्धमसला गावातील नदीला पूर आल्यानं गावांचा संपर्क तुटला। अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय, तर अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। युवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अडकलेल्या लोकांची सुटका केली, मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। बीडच्या गेवराई तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। काजळवाडी नदीलाही पूर आलाय, मात्र याच पुराच्या पाण्यातून गावी जाण्यासाठी एका शेतकऱ्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालत प्रवास केला, मात्र थोडक्यात तो वाहून जाण्यापासून वाचला। त्यामुळे पुराच्या पाण्यातून जाण्याचं भलतं धाडस कोणी करू नये असं आवाहन करण्यात येत आहे। लातूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या, ओढे, नाले भरभरून वाहू लागले। पुराचं पाणी पुलावरून वाहत असूनही तिघांनी जीव घेण्याचा प्रयत्न करत दुसरं टोक गाठलंय। पाण्याचा प्रवाह कमी असल्यानं सुदैवानं हानी टळली। लातूर शहरातील झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेची पोलखोल झाली आहे। हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय। नाल्यासह गटारातील साहित्य घरात शिरल्यानं संसार उपयोगी साहित्यासह अन्नधान्यांचंही नुकसान झालं। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मुसळधार पावसाने वरवट गावातील ओढ्याला पूर आलाय। या पुरात आई, मुलगी आणि पुतणी अशा 3 जणी वाहून गेल्या। दोघींचे मृतदेह सापडले। पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथील निलेश पडवळ या शेतकऱ्याने बराकीत ठेवलेला 125 पिशवी कांदा पावसाने भिजवलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। कुडाळ तालुक्यातील तळ्याचे टेंब, हुमर, मळा, अनाव या क्षेत्रात 4 हेक्टर शेतातील भुईमूग, नाचणी आणि चवळी या पिकांचं प्रचंड नुकसान झालं। 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाड शहराला पावसाने झोडपून काढलं। मुसळधार पावसाने शेतात पाणीच पाणी साचलंय। धुवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं।
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव तालुक्यात पावसाने हाहाकार केला। दमदार पावसाने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात झालेल्या पावसाने जवळपास 350हून अधिक घरांची पडझड झाली। या पडक्या घरांची जिल्हाधिकारी राहुल कनवरिया आणि तहसीलदार दीपक गिरासे यांनी पाहणी करत आढावा घेतलाय। कोल्हापुरातील इंगळी गावात भूस्खलन होऊन 20 ते 25 घरांना धोका पोहोचलाय। कोणत्याही क्षणी ही घरे जमीनदोस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे। जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून जिल्हावासियांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाशिमच्या मंगळुरू-पीर तालुक्यातील शेलू बाजारात नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना भर पावसात रात्र काढावी लागली। त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात हाल झालेत। पावसामुळे तूर मोजणी विनाच पडून असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। महाड MIDCतील बिरवाडी गावातून वाहणाऱ्या काळ नदीवर खरवली येथे बंधारा बांधून पाणी अडवलं जातं। पावसामुळे या बंधाऱ्यातील पाणी पातळी वाढल्यानं खरवलीतील रहिवाशांना धोका निर्माण झालाय। गरज नसताना पाणी अडवलं जात असल्यानं नागरिकांनी चौकशीची मागणी केली। मालेगाव सटाणासह बागलाण भागात मागील 15 दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं 2 दिवसांपासून उसंत घेतली। त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले। रत्नागिरीतील तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू असून त्याचा फटका तिवरे फणसवाडीला बसलाय। पावसाच्या पाण्याने चिखल रस्त्यावर आल्याने वाडीचा संपर्क तुटला। शेताच्या बांधावरून लोकांना वाट काढावी लागते। रायगड जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। दुबार भात शेतीसह शेवटच्या हंगामातील आंबा बागायतदारांना सुद्धा भरपाई मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यात पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय। बोरामणी येथील शेतकऱ्यांच्या पपई बागेचं प्रचंड नुकसान झालं। 5 एकरावरील 5000 पपईच्या झाडांना फटका बसलाय। वाशिमच्या शेलू बाजार परिसरात मुसळधार पाऊस कोसळला। शेलू बाजार मधील अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी घुसलं। ग्रामपंचायतने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील पावसासह झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी पायात चप्पल न घालता शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली। हेक्टरी 2 लाख रुपये देण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे। गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील कामीमाटी येथे शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला। या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते। शिरूर तालुक्यातील मांडवणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। कलिंगड आणि फ्लॉवरचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। अकोल्यातही पावसाचा जोर कायम आहे। ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय। रायगड जिल्ह्याला सलग 3 दिवस पावसाने चांगलंच झोडपलं। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कांदाही पावसात भिजल्यानं शेतकरी हतबल झाला। बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय। धामण गावातील शेतकऱ्यांच्या केळीसह संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मावळ तालुक्यात 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय। यामुळे आता शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामाला वेग येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलंय। शहरातील संदीप नगर परिसरात पावसामुळे घराचा स्लॅब कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माजी आमदार RT देशमुख यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। देशमुखांच्या मुलांची भेट घेत पंकजा मुंडेंनी त्यांचं सांत्वन केलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नांदेड येथील सचखंड गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलंय। गुरुद्वारा बोर्डाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला।
पालघरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लहानू कोम यांचं दुःखद निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नंदुरबार जिल्ह्यातील कहाटूळ येथे 2 ठिकाणी छापे टाकत कृषी विभागाने प्रतिबंधित असलेल्या एचटीबीटी बियाण्यांच्या बॅगा जप्त केल्या. आठवडाभरातील ही कृषी विभागाची दुसरी धडक कारवाई आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार परिसरात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोल्हार परिसरातील देवकर वस्तीवर शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळला. दोघांच्या झुंजीत एका बिबट्याचा मृत्यू झालाय. चंद्रपुरातील मूल तालुक्यातील आगडी येथे एका विहिरीत बिबट्याचा मृतदेह आढळलाय. या बिबट्याचं वय अंदाजे 5 वर्ष असेल, तर पंचनामा करून वन विभागानं बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतलाय. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या डागडुजीसाठी केलेला कोट्यवधी रुपयाचा खर्च पाण्यात गेलाय. ठेकेदाराने बनवलेल्या तात्पुरत्या रस्त्याची पहिल्याच पावसात प्रचंड दुरावस्था झाली आहे. पुण्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्द्यावरून उबाठाने आंदोलन केलं. मध्य रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी 100 कोटी रुपये देऊन सुद्धा अजूनपर्यंत पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत असा आरोप करण्यात आलाय. माळशिरस तालुक्यात तब्बल 4.5 कोटी रुपये खर्चून पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर करण्यात आलं. यावेळी तलावातील पाण्याचं जलपूजन माजी आमदार राम सातपुतेंच्या हस्ते संपन्न झालं. या तलावामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचाळा ते कुप्पा रस्त्यावर नवीन पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. दगड मुरुमाऐवजी माती टाकल्याने पुलावर चिखल साचलाय आणि यामुळे 8 दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे.